खरी पारंपरिक बासुंदी ही कॉर्नफ्लॉवर, कंडेन्स मिल्क किंवा ब्रेड क्रम्स न घालता मलईयुक्त दूध आटवत आटवत दाट बनलेली व हलक्या बदामी रंगाची बासुंदी खाल्ल्याचा खरा आनंद मिळतो तो ती खाल्ल्यानंतर जिभेवर रेंगाळणाऱ्या तिच्यातल्या रवाळ मलईमुळे। मधुर मलईयुक्त क्रीमी दाट लच्छेदार राजस, जितकी विशेषणे या पदार्थाला लावू तेवढी कमीच। नमस्कार मंडळी, गुढीपाडव्याच्या आणि नववर्षारंभाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्ष तुम्हाला आनंद आणि समाधान देऊन जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना। हे मस्त क्रीमी दाट मलईयुक्त फुल क्रीम मिल्क म्हशीचं दूध आहे आणि आज आपण सुंदर दिमाखात ताट सजवणारी बनवणार बासुंदी। ही बासुंदी आपण 12ही महिने कधीही बनवू शकतो, कारण ह्याच्यासाठी विशेष कुठला सीझन नको किंवा सणवार नको। जसं की होळीला आपण पुरणपोळी बनवतो, नंतर संक्रांतीला आपण गुळाची पोळी बनवतो, साधारणपणे पाडव्याला श्रीखंड बनवलं जातं कारण ते प्रकृतीने थंड असतं, उन्हाळ्याची सुरुवात असते। तर तसा कुठलाही सणवार काहीही नसेल तरी 12 महिन्यात कधीही ही बासुंदी आपण बनवू शकतो आणि बनवायला अतिशय सोपी आहे। रेसिपी सोपी आहे, व्हिडिओ छोटा आहे, पण बासुंदी बनवता बनवता काही टिप्स मी सांगणार आहे जेणेकरून बासुंदी पटकन बनेल, अगदी 10-15 मिनिटात बनेल। तर टिप्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ फॉरवर्ड न करता शेवटपर्यंत नीट बघा। दूध आटवायला अजिबात वेळ लागत नाही, अगदी पटकन आटतं, त्याच्यामध्ये काही दुसरे पदार्थ घालायची पण गरज नसते। एकदम प्युअर दुधाची लच्छेदार बासुंदी पारंपरिक पद्धतीने परफेक्ट मापामध्ये कशी बनवायची हे बघूयात। रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी असा मोठा पॅन घेतलेला आहे, रुंद तोंडाचा पॅन घेतलेला आहे। खोलगट आणि असं उभं पॅन घेऊ नका, बासुंदी पटकन आटणार नाही, तर असं जरा पसरट भांड घ्या। दूध आटवायच्या वेळेस मला युजली नॉनस्टिक भांडी वापरायला आवडतं, कारण दूध खाली लागत नाही आणि छान सगळं मलाई क्रीम सगळी व्यवस्थित आपल्या पदार्थामध्ये घेतली जाते। तर आता इथे मी 1 लिटर दूध घेतलंय। आणि हे दूध आता आपण आटवून घेऊया। तर मी दूध असं गॅसवर आटायला ठेवलं आणि केशर गरम दुधामध्ये भिजायला ठेवलं, म्हणजे केशराचा सुगंध आणि रंग बासुंदीला छान लागेल। आधी सांगितल्याप्रमाणे दूध पटकन आटण्यासाठी महत्वाचं असतं ते भांड। जेवढं भांड रुंद तेवढं दूध पटकन आटतं, कारण रुंद भांड्यामध्ये दुधाचा सरफेस एरिया वाढतो आणि दुधातल्या पाण्याची वाफ पटापट बाहेर पडते, त्यामुळे दूध आटतं। तसेच गॅसची उष्णता भांड्याच्या तळाशी एकसारखी पसरते आणि एकाच जागी भांड गरम होऊन तिथे दूध लागत नाही आणि करपत नाही। दूध आटवायला पातळ बुडाचं भांड घेऊ नका, कारण त्याच्यामध्ये दूध लागू शकतं, जळू शकतं। एकदा का जळक्या दुधाचा वास दुधाला लागला की तो जाता जात नाही। दूध आटवायला स्टीलचं भांड घेणार असाल तर थोडी जास्त काळजी घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये गॅस मध्यम आणि मोठा असा करत करत दूध सतत हलवत बासुंदी आटवून घ्या। मी मात्र मोठा गॅस ठेवूनच बासुंदी आटवणार आहे। बासुंदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ ठेवू शकता। जास्त घट्ट झाली तर ती रबडी म्हणून सर्व करा। रबडी आणि जिलबी हे कॉम्बिनेशन सुरेख लागतात। किंवा बासुंदीत साधं दूध घालून ती पाहिजे तेवढी पातळ करून घ्या। एकदम खळखळून दूध उकळलंय। दूध उकळून वर आलं की त्यातली मलाई साय पातेल्याच्या कडेला चिकटते आणि वाया जाते किंवा जळू शकते। कडेला चिकटलेली मलाई काढत काढत दूध ढवळत आटवायचंय। तसेच शक्यतोवर दुधावरती साय जमू देऊ नका आणि जमलीच तर ढवळून लगेच मोडा, त्यामुळे बासुंदी एकसारख्या टेक्स्चरची, खमंग आणि बदामी रंगाची होते। नाहीतर काय होतं ना, साईचे मोठाले तुकडे बासुंदीमध्ये राहतात आणि साय वेगळी दूध वेगळं असं लागू शकतं। अशा वेळेस नॉनस्टिक भांड उपयोगी पडतं, कारण त्याला अशी कडेला चिकटलेली मलाई अगदी आरामात काढता येते। तर असं मोठं भांड वापरलं की मोठा गॅस ठेवून बासुंदी पटकन आटू शकते। हे बघा, आधी दूध एवढं होतं, आटून अर्ध झालंय। 1 लिटरचं 500 मिलीलिटर म्हणजे अर्धा लिटर एवढं दूध आटवून घ्यायचंय। दूध इतपत घट्ट झालं की गॅस बंद करायचा। थंड झाल्यानंतर बासुंदी अजून घट्ट होते, ते लक्षात ठेवून बासुंदी आटवा। काही वेळेस आधी ड्रायफ्रुट्स घातले तर दूध फाटू शकतं, त्यामुळे
मी युजली गॅस बंद केल्यानंतर मग त्याच्यामध्ये साखर, केशर, वेलदोडा आणि ड्रायफ्रुट्स घालते. अर्धा कप भरून साखर घेतलीये, वजनाने आहे 150 ग्रॅम. हे मेजरिंग कप्स मधलं अर्ध्या कपाचं माप आहे. ही जी आपली रेग्युलर जेवणातली वाटी असते तेवढी भरून साखर आहे. पण कसं आहे ना, वाट्यांची माप लहान मोठी असू शकतात, त्यामुळे घरामध्ये मेजरिंग कप्सचा आणि मेजरिंग स्पून्सचा सेट असणं महत्वाचं आहे. तर गॅस बंद केल्यानंतर गरम दुधात घालतीये साखर. शेवटी तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता, पण सांगितलेल्या प्रमाणाने बासुंदी एकदम परफेक्ट गोड होते. आणि आता हे गेलं गरम दुधात भिजवून ठेवलेलं केशर. रंग बघा किती सुरेख आलाय. आणि ही वेलची पूड. साधारण पदार्थातली वाफ जाणं थांबल्यानंतर मी त्याच्यामध्ये सुवासिक पदार्थ घालते, म्हणजे वाफेबरोबर सुवास उडून न जाता पदार्थातच राहतो. याआधी पाडव्यासाठी आम्रखंड आणि श्रीखंडाची रेसिपी पोस्ट केलेली आहे, त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्या रेसिपीज पण नक्की बघा. तयार बासुंदीत तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स घाला. मी घालते चारोळी आणि बदामांचे काप. बासुंदी पटकन दाट होण्यासाठी जर का कॉर्नफ्लॉर किंवा इतर पदार्थांचा वापर केला तर बासुंदी रवाळ लच्छेदार न होता टेक्स्चरला गुळगुळीत होते व चवीला वेगळी लागते. ज्यांना बासुंदीतली मलाई आवडत नाही त्यांनी बासुंदी मिक्सरमधनं फिरवून घ्यावी. तर बासुंदी दाट होण्यासाठी कुठलाही वेगळा पदार्थ न घालता एकदम क्रीमी, दाट, मलईयुक्त अशी बासुंदी तयार आहे. 1 लिटरची आटवून 500 मिलीलिटर झालेली बासुंदी या 4 बोल्स मध्ये व्यवस्थित मावली आहे. 1 लिटरची बासुंदी साधारण 3 ते 4 जणांना पुरेशी होते. बासुंदी गरम खा अथवा थंड लागते एकदम झकास. वरून सजावटीला हे गेले पिस्त्याचे काप. दिसतेय की नाही वर्णनाप्रमाणे एकदम राजस. वाह, केशरयुक्त अप्रतिम बासुंदी. तर अशी आपली एकदम मधुर, दाट, क्रीमी, मलईयुक्त लच्छेदार बासुंदी तयार झालेली आहे. केशराचा आणि वेलदोड्याचा सुवास आणि ड्रायफ्रुट्सने ती छान सजली आहे. आणि पाडव्याला मस्त गरमागरम पुऱ्यांबरोबर ही तुम्ही सर्व करू शकता. बरोबर बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणी, ज्याची रेसिपी मी पुढे जाऊन पोस्ट करणार आहे. अतिशय सुरेख लागते. तर ही बासुंदी बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की सांगा. तुमच्या कॉमेंट्स आल्या की मला खूप बरं वाटतं, तुमच्याशी कनेक्ट झाल्याचा आनंद मिळतो. कारण प्रश्न उत्तर, तुम्ही काही प्रश्न विचारता, तुमच्याबद्दलची माहिती मला कळते, माझी माहिती तुम्हाला कळते, त्यामुळे आपण संवाद साधूयात तो कॉमेंट बॉक्स मधनं. तर कॉमेंट्स तुमच्या नक्की येऊ देत. आणि ही रेसिपी, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनल प्लीज शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या. ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे परत एकदा मनापासून धन्यवाद आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा.